स्टडी ऑफ साऊंड या चॅप्टरमध्ये मागील भागामध्ये आपण सोनार टेक्नॉलॉजी आणि सोनोग्राफी टेक्नॉलॉजी याबद्दल माहिती घेतली. आज आपण या ठिकाणी ह्यूमन इयर या पॉईंटबद्दल माहिती घेणार आहोत. ह्यूमन इयर म्हणजे मानवी कर्ण किंवा मानवी कान. पहा, लक्षात घ्या, ह्यूमन इयर इट इज अन इम्पॉर्टंट ऑर्गन ऑफ द ह्यूमन बॉडी. मानवी शरीराचा एक महत्त्वाचा अवयव म्हणजे इम्पॉर्टंट ऑर्गन जर आपल्याला सांगायचा असेल तर तो आहे ह्यूमन इयर. मानवाच्या शरीराची जी काही महत्त्वाची अवयव आहेत त्याच्यापैकी एक महत्त्वाचा अवयव म्हणजे ह्यूमन इयर. ह्यूमन इयर हे इम्पॉर्टंट ऑर्गन का आहे? बिकॉज वी हिअर द साऊंड बिकॉज ऑफ आवर इयर. कारण आपण आपल्या कानांनी आवाज ऐकतो, ध्वनी ऐकतो, साऊंड आपल्याला ऐकू येतो. कोणामुळे? या इयरमुळे. आणि त्यामुळे इयर इज अ इम्पॉर्टंट ऑर्गन बिकॉज वी हिअर साऊंड्स. कारण आपल्याला कानामुळेच ध्वनी ऐकू येतात. व्हेन द साऊंड वेव्स फॉल ऑन द इयर ड्रम. काय म्हटलं ते लक्षात घ्या. जेव्हा साऊंड वेव्स हे इयर ड्रमवर पडतात, इयर ड्रम इट व्हायब्रेट्स. मी काय म्हटलं ते लक्षात घ्या की साऊंड वेव्स जेव्हा आपल्या कानाच्या पडद्यावर येऊन पडतात, इयर ड्रमवर येऊन पडतात, तेव्हा हा इयर ड्रम म्हणजे कानाचा पडदा व्हायब्रेट होतो, म्हणजे कंपित होतो. आणि त्या ठिकाणी व्हायब्रेशन्स निर्माण होतात. त्या ठिकाणी व्हायब्रेशन्स निर्माण होतात. मीन्स व्हायब्रेशन्स आर प्रोड्यूस्ड. These vibrations they are converted into electrical signals. हेच व्हायब्रेशन्स पुढे इलेक्ट्रिकल सिग्नल्स मध्ये कन्वर्ट होतात. अँड दीज इलेक्ट्रिकल सिग्नल्स दे आर सेंड टू ब्रेन. आणि हे इलेक्ट्रिकल सिग्नल्स पुढे ब्रेनकडे पाठवल्या जातात थ्रू नर्व्स. काय म्हटलं ते इथे लक्षात घ्या की आपल्या इयरचं कार्य कसं चालतं. आपल्या कानावर जेव्हा साऊंड वेव्ज येऊन पडतात तेव्हा कानातील इयर ड्रम व्हायब्रेट होतो. त्यामुळे व्हायब्रेशन्स जे निर्माण झालेले आहेत ते व्हायब्रेशन्स इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये कन्वर्ट होतात. आणि ही इलेक्ट्रिकल सिग्नल्स नर्व्सद्वारे ब्रेनकडे पाठवल्या जातात. आणि ब्रेन मग त्या साऊंड वेव्हचा अर्थ लावतो आणि मग आपल्याला ऐकू येतं. म्हणजेच आपल्या कानावर जे साऊंड वेव्स पडलेत त्याचा ध्वनी हा आपल्या ब्रेनला समजतो. तर अशा पद्धतीने हे ह्यूमन इयरचं कार्य चालतं. ह्यूमन इयर जर आपण पाहिला, त्याचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर पहा, या ठिकाणी हा बाहेरून दिसणारा आपल्याला इयर, याचं आतमध्येही स्ट्रक्चर असतं. आणि या सर्व स्ट्रक्चरचे आपण 3 पार्ट पाडतो. म्हणजे इयर कॅन बी डिवायडेड इंटू
3 पार्ट्स. काय म्हटलं मी की इयर इट कॅन बी डिव्हायडेड इनटू 3 पार्ट्स. कानाचे एकूण किती आपण भाग पाडतो? 3 भाग पाडतो. कोणकोणती? तर पहा, नंबर 1 मिड आउटर इयर, किंवा यालाच आपण म्हणतो पिन्ना. सेकंड मिडल इयर, आणि थर्ड इनर इयर. म्हणजे आपला जो इयर आहे, या इयरचे हे 3 पार्ट पडतात. किती पार्ट पडतात? 3 पार्ट पडतात. कोणकोणते? आउटर इयर, मिडल इयर आणि इनर इयर. आउटर इयरलाच आपण पिन्ना असे म्हणतो. पहा आता, या आउटर इयरचं कार्य काय आहे ते आपण इथे लक्षात घेऊ. पहा, हा आउटर इयर म्हणजे बाह्य कर्ण, हा बाह्य भाग कानाचा. हा काय करतो? इट कलेक्ट्स द साऊंड वेव्स फ्रॉम आउटसाइड. हा जो आउटर इयर आहे, हा बाहेरून आलेले साऊंड वेव्स कलेक्ट करतो. And these sound waves which are collected by the outer ear it passes them through a tube to a cavity in the middle ear. मी काय म्हटलं की या बाह्य कर्णाने जे काही साऊंड वेव्स कलेक्ट केलेले आहेत, हे कलेक्ट केलेले साऊंड वेव्स या ट्यूबद्वारे मिडल इयर मध्ये पोहोचवल्या जातात. तर अशा पद्धतीने आपल्याला काय लक्षात येतं की हा जो आउटर इयर आहे, हा आउटर इयर आणि ही ट्यूब हे एखाद्या फनेल प्रमाणे आहेत, म्हणजे नरसाळ्याप्रमाणे. तर पहा, हा जो फनेल लाईक शेप आहे या आउटर इयरचा, धिस शेप हेल्प्स टू कलेक्ट अँड पास द साऊंड इनटू द मिडल इयर. हा जो फनेल लाईक शेप आहे, म्हणजे हा आउटर जो काही वाईड पार्ट आहे, तो पसरट भाग जो काही आहे तो, आणि ही ट्यूब हे एका फनेल प्रमाणे आहेत, म्हणजे एखाद्या नरसाळ्याप्रमाणे याचा आकार आहे. त्यामुळे साऊंड वेव्ज जे काही आहेत, हे साऊंड वेव्ज कलेक्ट करून त्यांना आतमध्ये पाठवण्याचं, मिडल इयरकडे पाठवण्याचं कार्य या अर्थातच आउटर इयर कडून होतं. या आउटर इयरलाच आपण पिन्ना असेही म्हणतो. आउटर इयर यालाच आपण काय म्हणतो? पिन्ना असेही म्हणतो. तर अशा पद्धतीने आउटर इयरचं कार्य आपल्याला कळालं. काय कळालं? आउटर इयर इट कलेक्ट्स द साऊंड वेव्स अँड पासेस देम थ्रू द ट्यूब टू द मिडल इयर. आउटर इयर साऊंड वेव्स कलेक्ट करतो आणि ट्यूबद्वारे या मिडल इयरकडे तो त्या साऊंड वेव्सला पास करतो.
मग या पद्धतीने आपल्याला आउटर इयर बद्दल माहिती लक्षात आली. त्यानंतर जो दुसरा पार्ट आहे इयरचा कोणता आहे, मिडल इयर. मग मिडल इयर बद्दल आपण इथे माहिती लक्षात घेऊ. या ठिकाणी पहा, हा आउटर इयर झाल्यानंतर आतमध्ये आपल्याला हा मिडल इयरचा भाग दिसतो, म्हणजे मध्य कर्णाचा हा भाग आपल्याला दिसतो. या ठिकाणी आपल्याला इथे एक थिन मेम्ब्रेन दिसते. ही पहा, या ठिकाणी काय दिसते, थिन मेम्ब्रेन दिसते. दिस थिन मेम्ब्रेन इट इज कॉल्ड ॲज इयर ड्रम. त्या थिन मेम्ब्रेनला आपण काय म्हणतो, इयर ड्रम असं म्हणतो. अँड धिस इयर ड्रम इट इज इन द कॅव्हिटी ऑफ द मिडल इयर. हे जे इयर ड्रम आहे, हा इयर ड्रम हा या मिडल इयरच्या कॅव्हिटीमध्ये आहे. म्हणजे या मिडल इयरच्या पोकळीमध्ये, म्हणजे मध्य कर्णाच्या या पोकळीमध्ये आपल्याला हा इयर ड्रम दिसून येतो. When the sound waves reaches to the eardrum vibrates. जेव्हा साऊंड वेव्स हे आउटर इयर कडून मिडल इयर मध्ये पाठवल्या जातात, तेव्हा मिडल इयर मध्ये जेव्हा साऊंड वेव्स येतात तेव्हा ते या इयर ड्रम वर पडतात आणि इयर ड्रम व्हायब्रेट होतो. कसा व्हायब्रेट होतो पहा. साऊंड वेव्स कशा कशाने बनलेला असतो, कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शनने बनलेला असतो. कॉम्प्रेशन जेव्हा या इयर ड्रमला टच होतो तेव्हा इयर ड्रमवर प्रेशर निर्माण होतं. आउटसाइडनं प्रेशर निर्माण झाल्यामुळे हा इयर ड्रम इनसाइडला म्हणजे इन्नर साइडला हा पुश केला जातो. आणि जेव्हा रेअरफॅक्शन पोहोचतो या इयर ड्रमवर तेव्हा या इयर ड्रमवरील आउटसाइडचं प्रेशर हे रिड्यूस होतं, त्यामुळे इयर ड्रम हा आउटसाइडला पुल होतो. अशा पद्धतीने इयर ड्रम हा साऊंड वेव्समुळे पुश आणि पुल झाल्यामुळे तो जागेवरच काय होतो, व्हायब्रेट होतो. कंटिन्युअसली तो याप्रमाणे व्हायब्रेट होत राहतो. आणि अशा पद्धतीने इयर ड्रम व्हायब्रेट झाला की व्हायब्रेशन्स निर्माण होतात. आणि अशा पद्धतीने म्हणजे मिडल इयर मध्ये काय होतं की साऊंड वेव्स इयर ड्रमवर पडून व्हायब्रेशन्स निर्माण होतात. हे आपल्याला इथं लक्षात येतं. आणि या पद्धतीने मग ही व्हायब्रेशन्स इथून पुढे इन्नर इयर मध्ये जातात. कशामध्ये जातात, इन्नर इयर, ज्याला आपण अंतर्कर्ण असे म्हणतो. हा इन्नर इयर हा ऑडिटरी नर्वद्वारे ब्रेनला जोडलेला असतो. हा इन्नर इयर जो आहे, हा इन्नर इयर हा ब्रेनला कनेक्टेड असतो. कशाद्वारे, इट कनेक्टेड थ्रू द ऑडिटरी नर्व्स. मीन्स ऑडिटरी नर्व्स दे कनेक्ट द इन्नर इयर टू द ब्रेन. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. मग इथे लक्षात घ्या, या इन्नर इयर मध्ये एक आपल्याला स्नेलचा जो शेल असतो त्याप्रमाणे स्ट्रक्चर दिसतं. म्हणजे गोगलगाईच्या चक्राकार शंखाप्रमाणे आपल्याला एक इथं स्ट्रक्चर दिसतं, त्याला म्हणतात कॉक्लिया. काय म्हणतात, कॉक्लिया. इन द इन्नर इयर देर इज अ one structure which looks like the shell of snail. It is called as cochlea. त्याला आपण काय म्हणतो, कॉक्लिया असं म्हणतो. हा जो स्ट्रक्चर आहे कॉक्लिया, इट कन्व्हर्ट्स व्हायब्रेशन्स इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल्स. हा कॉक्लिया काय करतो की जे काही या मिडल इयर मध्ये इयर ड्रमने जे व्हायब्रेशन्स निर्माण केलेले आहेत त्या व्हायब्रेशन्सला इलेक्ट्रिकल सिग्नल्स मध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतो, हा कॉक्लिया करतो.
आणि या पद्धतीने इलेक्ट्रिकल सिग्नल जे या कॉक्लियाद्वारे तयार झालेले असतात, मग हे इलेक्ट्रिकल सिग्नल्स ऑडिटरी नर्व्हद्वारे कुठे जातात? ब्रेनकडे जातात. हे कुणीकडे जातात? ब्रेनकडे. कोणाद्वारे जातात? ऑडिटरी नर्व्हद्वारे. कुठे जातात? ब्रेनकडे जातात. ब्रेन ॲनालायझेस दीज सिग्नल्स आणि मग ब्रेन त्या जे काही सिग्नल्स आलेले आहेत त्याचं विश्लेषण करतो, त्याला ॲनालाइज करतो आणि मग आपल्याला हा साऊंड ऐकू येतो. तर अशा पद्धतीने हे ह्युमन इयरचं कार्य आपल्याला लक्षात येतं. पहा, ह्युमन इयर याचे जे 3 पार्ट पडतात त्याच्यातला पहिला पार्ट जो आहे आउटर इयर किंवा ज्याला आपण पिन्ना म्हणतो, हे कशाचं कार्य करतं? इट कलेक्ट्स साऊंड वेव्स. It collects sound waves and passes to middle ear. हे कार्य आहे आउटर इयर किंवा पिन्नाचं. मिडल इयर काय करतो? मिडल इयर मध्ये काय असतं? इयर ड्रम असतं. काय असतं? इयर ड्रम असतं. आणि हे इयर ड्रम व्हायब्रेट होतं आणि काय निर्माण करतं? व्हायब्रेशन्स. मग ही व्हायब्रेशन्स मिडल इयर मधून कुठे जातात? इन्नर इयर मध्ये. तिथं काय असतं? कॉक्लिया. गोगलगाईच्या शंखाप्रमाणे ज्याची रचना असते असं एक स्ट्रक्चर असतं इन्नर इयरमध्ये, त्याला म्हणतात कॉक्लिया. मग हे कॉक्लिया काय करतं? या व्हायब्रेशन्सचं रूपांतरण व्हायब्रेशन्स कन्वर्ट इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल्स. आणि मग ही इलेक्ट्रिकल सिग्नल्स ऑडिटरी नर्व्हद्वारे कुठे पाठवल्या जातात? ब्रेनकडे पाठवल्या जातात. आणि ब्रेन मग या इलेक्ट्रिकल सिग्नल्सला ॲनालाइज करतो. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीने ह्युमन इयरचं जे काही कार्य आहे ते कार्य चालतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लक्षात ठेवा, कान म्हणजे इयर इज ॲन इम्पॉर्टंट सेन्सरी ऑर्गन. कान हे एक ऐकण्याचं आणि शरीराचा तोल सांभाळणारं अतिशय महत्त्वाचं असं एक सेन्सरी ऑर्गन म्हणजे ज्ञानेंद्रिय आहे. कान स्वच्छ करण्यासाठी कानात काडी, टोकदार वस्तू कधीही घालू नयेत. काय म्हटलं मी? स्टिक्स और अदर पॉइंटेड ऑब्जेक्ट्स शुड नेव्हर बी इन्सर्टेड इनटू द इयर फॉर क्लिनिंग इट. Also, one should not hear very loud music using earphones. मी काय म्हटलं की इयरफोनच्या साहाय्यानं मोठ्या आवाजात गाणी ऐकू नयेत. त्यामुळं कानातील पडद्याला गंभीर इजा होण्याची शक्यता असते. इट मे कॉजेस ग्रेव इंजुरी टू द इयर ड्रम. म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे की कान स्वच्छ करण्यासाठी कुठल्याही टोकदार वस्तू कानामध्ये घालू नयेत. आणि एवढंच काय, तर कानाला इयरफोन लावून मोठ्या आवाजात गाणीसुद्धा किंवा म्युझिकसुद्धा ऐकू नये. त्याच्यामुळे कानाच्या पडद्याला ग्रेव इंजुरी होण्याची शक्यता असते, म्हणजे गंभीर इजा होण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने आज आपण ह्युमन इयरबद्दल इथे माहिती घेतलेली आहे.